आपल्यासोबत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत विजयकुमार घाटगे। मला सांगा, असा निर्णय होतोय की माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून दुसऱ्या एका मंत्र्याला दिलं जातंय। या सगळ्या संदर्भात आता तुमचं म्हणणं काय? कारण तुम्ही आधी म्हटलं होतं की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हवा आहे आणि आता यानंतर हा पर्याय सरकारकडनं काढला जातोय। पर्याय ते काढणारच आहेत। त्यांना लोक का अशी चुकीची लोक का सांभाळायचे ते आम्हाला माहीत नाही। अजितदादांनी याचं स्पष्टीकरण राज्याला दिलं पाहिजे। एवढं चुकीचं वक्तव्य करणारा व्यक्ती, असंवेदनशील व्यक्ती तुम्ही कृषी खात्याला दिला, एवढं चुकूनसुद्धा जर तुम्हाला त्याला पाठीशी घालायचं आणि पुन्हा नव्यानं दुसरं खातं द्यायचं आहे हे का मला माहीत नाही। कुठलं गणित जुळवता जिल्हा परिषद म्हणणं की कृषी खात्या तर नकोच, इतरही खाते माणिकराव कोकाटेंना देऊन आमचं म्हणणं होतं त्याला मंत्रिपद नको। आता शेवटी राजकीय भूमिका त्यांची काय आहे, कशासाठी गणित लावताय, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची गणितं असू शकतात, परंतु आमच्यासाठी कृषी खातं हे महत्त्वाचं आहे। आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत। शेतकऱ्यांना जे खातं महत्त्वाचं आहे त्या खात्याला संवेदनशील व्यक्ती पाहिजे। कोण हवंय? म्हणजे तुम्ही तुमची काही मागणी आहे की एका अशा मंत्र्याकडे ते खातं द्यावं असं नाव तुम्ही सांगितलं का किंवा अशी मागणी केली का? अजिबात नाही। आम्ही कुणाची पार्सलिटी करायला आलेलो नाही किंवा आम्ही कुणाचं नाव सुचवायला नाही, परंतु आमच्या खात्याला जे आमच्या शेतकऱ्यांशी निगडीत खातं आहे त्या खात्याला बदललं जात आहे ना। जर माणिकराव कोकाटे ठीक आहे ना, ठीक आहे, बदलू द्या, त्यांना दुसरं देऊ द्या, काही अडचण नाही, परंतु जो कोणी त्या खात्यावर बसणार आहे कृषी खात्यावर त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत काम करावं लागेल, संवेदनशील राहावं लागेल। असा जर निर्णय घेतला जात असेल आणि जर असा मध्यम मार्ग ज्याला आपण म्हणू तो जर काढला जात असेल तर तुमची जी मागणी होती की राजीनाम्याची ती न करता अशा प्रकारे जर मार्ग काढला जात असेल सरकार लक्षात घ्या, मंगळवारची डेडलाईन दादाची होती आम्हाला। दादानी मंगळवारी निर्णय त्या बाबतीत घेऊ म्हणले होते, निर्णय घेतला नाही। फक्त त्यांनी सांगितलं, त्यांची समजूत काढली, त्याशिवाय त्यांना सांगितलं की आता चुका माफ होणार नाही। एक लक्षात घ्या, समज कुणाला दिली जाते, समजून कुणाला सांगितलं जाते? लहान लेकरांना। हे राज्याचे मंत्री आहेत, 5-5 वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले आहेत, अशा लोकांना समज दिली जात नाही। ही लोक मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले पाहिजे राज्याच्या। आता म्हणणं काय होतं? माणिकराव कोकाटेंबद्दल काय? माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची प्रामुख्याने शेतकऱ्यांची पोरं म्हणून मागणी होती, परंतु आता तुम्ही कशासाठी ॲडजस्टमेंट करताय, कशासाठी त्यांना पदावर दुसऱ्या पदावर घेताय हे आम्हाला माहीत नाही, परंतु आमच्यासाठी कृषी खातं हे महत्त्वाचं आहे। संवेदनशील व्यक्ती द्या जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला। म्हणजे मुंडेनंतर माणिकराव कोकाटेंना हे खातं देण्यात आलं, आता माणिकराव कोकाटेंचंही बदलून खातं दुसऱ्याला दिलं जातं। ठीक आहे, देऊ द्या ना, जो कोणी असेल त्याच्यासमोर आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, नाही सुटले तर त्यांच्याही विरोधात आम्ही बंड। मागणी नेमकी काय मग? आता राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा, किंवा जर असा जर मध्यम मार्ग सरकार करत असेल खाते बदलाचा त्यावर तुम्ही समाधानी आहात का? त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही, त्यांनी काय करावं हे देणे घेणे नाही, परंतु आम्हाला हा व्यक्ती या कृषी खात्याला नको होता। त्याचं कारण असं की आमच्या बापाचा त्यांनी अपमान केलेला आहे, आमच्या बापाला हिनवलं आहे। आम्ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। चुकीचे वक्तव्य वारंवार आमचा बाप नाही झेलू शकत। अवमानकारक वक्तव्य आहेत, 20,000 25,000 तुम्ही कर्ज देता आणि मुलाबाळाचे लग्न थाटात करता, ही वक्तव्य आहेत कृषी मंत्र्याची। आमच्या बापाचा अपमान। की कृषी खातं बदललं माणिकराव कोकाटेंचं तुम्हाला चालेल? काही हरकत नाही, बदला। आता शेवटी तुमची राजकीय स्ट्रॅटेजी असेल त्याच्यात आम्ही बोलू म्हणतोय, जर राजकीय स्ट्रॅटेजी असेल ना आम्हाला हरकत नाही। मी त्या दिवशी सांगितलंय, तुम्ही बदला खातं, तुमचं अजितदादा तुमचं खातं देऊन टाका त्यांना। तुम्हाला ते असे लोक सांभाळायचे तर तुम्ही अजितदादांनी स्वतःचं खातं दिलं तरी चालते, पण कृषी खातं हे आमचं शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमच्यासाठी ते कृषी खातं एवढं महत्त्वाचं आहे। त्याच्याकडून शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा आहे आणि न्याय झाला पाहिजे। मकरंदाबा आणि भरणे यांचं नाव येतंय, असू द्या ना, आम्ही त्यांना लगेच भेटणार आहे। ज्या दिवशी स्वागत करा, शपथविधी होईल त्या दिवशी स्वागत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जाणार त्यांच्यासमोर। सोडवतील म्हणजे काय करायचं? तुम्ही नौकर आहेत, या राज्यातल्या 12 कोटी जनतेचे नौकर आहात। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाची तीच परिस्थिती आहे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, पीक विमा वेळेवर भेटला पाहिजे। या सगळ्या मुद्द्यावर आम्ही यांच्यासमोर जाणार आहोत। त्यामुळे हे होते विजयकुमार घाटगे, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे, जर माणिकराव कोकाटे यांचं जर खातं बदललं जात असेल तर त्याला कुठलाही विरोध नाही आहे, मात्र कृषी खातं हे माणिकराव कोकाटेंकडे नसावं हीच आमची मागणी होती। आणि जर सरकार अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरत असेल तर त्या संदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे की कोणीही कृषी मंत्री आलं तरी त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि आमच्या मागण्या पुन्हा एकदा मांडू। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।